हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की घरामध्ये मुलांचा धांगडधिंगा असतोच. मात्र याच लहान मुलांसाठी आंबा म्हणजे खूप आवडीचा. त्यांच्यासाठी घरोघरी आमरस, मिल्कशेक, फालुदा, आंब्याचा शिरा असे विविध पदार्थ बनवले जातात. चला तर मग आज घरच्या घरी आंब्याचे थंडगार आईस्क्रीम कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया. मी इथे 500 ग्रॅम वजनात म्हणजेच अर्धा किलो वजनात 2 आंबे घेतले आहेत. आंबे गोड व रसाळ असावेत. सर्वात प्रथम आंबे सोलून त्याच्या बारीक फोडी चिरून घ्या. आता या आंब्याच्या केलेल्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाका. आंबे गोड असल्यामुळे मी इथे फक्त 1 मोठा चमचा साखर घालत आहे. नंतर त्यात क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी 1/3 कप मिल्क पावडर घालून त्यात 1 कप दूध घालायचे आहे. आता मिक्सरला हे सर्व साहित्य चांगले एकजीव होईपर्यंत ग्राइंड करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आंब्याच्या आईस्क्रीमसाठी लागणारे हे मिश्रण तयार झालेले आहे. आपण यात मिल्क पावडर घातल्यामुळे हे मिश्रण छान असे क्रीमी झालेले आहे. नंतर हे मिश्रण एका हवाबंद डब्यामध्ये 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये थोडंसं सेट होण्यासाठी ठेवायचे आहे. घट्ट असे झाकण लावून 2 ते 3 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. 2 ते 3 तासांनंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपल्याला हवे तसे सेट झालेले आहे. हे बघा, अशा प्रकारे सेट झालेले हवे आहे. नंतर हे मिश्रण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून ग्राइंड करून घ्यायचे आहे. मँगो आईस्क्रीम म्हणजेच आंब्याचे आईस्क्रीम किंवा कुल्फी हा थंडगार पदार्थ जवळपास सगळ्यांचाच आवडीचा असतो. हे मिश्रण डबल ग्राइंड केल्यामुळे ते आणखीनच क्रीमी बनतं. हे मिश्रण पुन्हा हवाबंद डब्यात भरून घ्यायचे आहे. मी इथे तोच कंटेनर स्वच्छ धुवून पुन्हा घेतलेला आहे. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी अगदी मोजक्याच पदार्थांचा वापर केला आहे. तसेच हे गारेगार आईस्क्रीम बनवण्यासाठी फार कष्ट देखील लागत नाही. एकदा की हे मिश्रण डब्यात भरून झाले की त्यात आंब्याचे तुकडे घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये किमान 8 तास किंवा रात्रभर ठेवून द्यायचे आहे. रात्रभर मिश्रण पूर्ण सेट झाले की फ्रीजरमधील कंटेनर बाहेर काढून तुम्ही पाहू शकता आपले घरगुती आंब्याचे थंडगार आईस्क्रीम तयार झाले आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.